अक्कलकोटमध्ये विठू नावाचा एक तरुण राहत होता. त्याची एकच तक्रार होती, स्वामी, माझ्या नशिबात आनंद नाही. मला नेहमी दुःख मिळते. मी रोज कुणावर ना कुणावर राग काढायचा. कुणी काही बोलले की मनाला लावून घ्यायचा. एक दिवस तो स्वामींकडे गेला. स्वामींनी त्याला एक रिकामी पिशवी दिली आणि म्हणाले, आजपासून तुला जे कोणी बोलेल, दुखवेल, अपमान करेल किंवा वाईट बोलेल, तेव्हा त्या पिशवीत एक दगड टाक. विठूने होकार दिला. पहिल्याच दिवशी पिशवीत 5 दगड पडले. आठवडाभर पिशवी अर्धी भरली. महिनाभरात ती इतकी जड झाली की चालणे कठीण झाले. एके दिवशी तो दमून स्वामींकडे आला. स्वामी, ही पिशवी खूप जड झाली आहे. स्वामी हसले. पिशवी जड झाली की तुझे मन? विठू काही बोलला नाही. स्वामी म्हणाले, ज्यांनी तुला दुखवले ते त्यांच्या घरी शांतपणे झोपले आहेत, पण त्यांचे शब्द घेऊन तू फिरत आहेस. विठू विचारात पडला. दुसऱ्या दिवशी स्वामींनी त्याला सांगितले, आजपासून जेव्हा कोणी तुला दुखवेल तेव्हा राग न धरता एक दगड पिशवीतून बाहेर काढ. सुरुवातीला त्याला खूप अवघड गेले, पण हळूहळू तो लोकांच्या चुका माफ करत लागला. राग कमी झाला, अपेक्षा कमी झाल्या आणि पिशवी हलकी होत गेली. एक दिवस असा आला की पिशवी पूर्ण रिकामी झाली. तो आनंदाने स्वामींकडे धावत गेला. स्वामी म्हणाले, पिशवी नाही रिकामी झाली विठू, तुझे मन रिकामे झाले आणि रिकाम्या मनातच आनंद राहू शकतो. विठूच्या डोळ्यात पाणी आले. स्वामी पुढे म्हणाले, लोकांचे शब्द दगडासारखे असतात. त्यांना उचलून आयुष्यभर फिरायचे की खाली ठेवून पुढे जायचे हे आपल्या हातात असते. त्या दिवसापासून विठू गावातील सर्वात शांत माणूस बनला. जुने राग, जुने अपमान आणि जुने दुःख मनात साठवणारा माणूस स्वतःचे ओझे वाढवत असतो. माफ करणे म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणे नव्हे, स्वतःला मुक्त करणे होय. श्री स्वामी समर्थ.